सायलीने परतफेड करण्याचे भाष्य केल्यावर दुखावला जातो अर्जुन. सर, माझ्यासारख्या परक्या मुलीसाठी कुठलीही तक्रार न करता तुम्ही खर्च केलाय. सायलीसाठी डायरी मध्ये लिहिलेलं अर्जुनने पत्र. पण मला कळायला हवं ना. ठरलं तर मग चला मग जाणून घेऊया आजच्या व उद्याच्या एपिसोड मध्ये काय घडणार आहे ते. आणि सर, मी जर आश्रमात असते ना तर एवढा खर्च आम्हाला परवडलाच नसता सर. ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला सायली आणि अर्जुन त्यांच्यातील संभाषण दाखवलं जात आहे. कोण जाणे माझा जीवही गेला असता, पण तुम्ही माझ्या उपचारात कुठलीही कमी पडू दिली नाहीत सर. जे कालच्या भागात अपूर्ण राहिलेलं सायली अर्जुनच्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर खर्च झालेले पैसे परत करण्याविषयी भाष्य करते. त्याचे पैसे तर मी परत देऊ शकते ना. आणि सर, मला वेळ लागेल, पण मी हप्त्याने का होईना तुमचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करते. ती जर आश्रमात असती तर तिला एवढा खर्च परवडलाच नसता. कदाचित यामध्ये तिचा जीव गेला असता. तर काय झालं सर? तुम्ही का चिडताय सर? हे वाक्य जेव्हा सायली बोलते तेव्हा ते अर्जुनच्या जिव्हारी लागतं. का चिडचिड करताय तुम्ही? त्यांना अचानक काय झालं असेल? या गोष्टीचं तिच्याकडे कर्ज असल्याचं सायली म्हणते. ती म्हणते की तिला वेळ लागेल, पण ती हप्त्याने ते पैसे परत करेल. तुम्ही महिन्यावर चिडला ते बरोबर केलं, पण एवढं चिडायला नको. अर्जुन यावर रागाने त्याच्या हातात असणारी सायलीची डायरी आपटतो. एवढं चिडायला नको तो म्हणजे काय? तो महिपत नुसता मोठ्या मोठ्या बाता करतो, पैसे खातो, एक काम धड करत नाही आणि जाऊन झोपतो. सायलीला नेमकं कळत नाही तो का चिडलेला असतो. पण आपण एकत्र काम करण्यातच आपल्या सगळ्यांचा फायदा आहे की नाही? हॅलो, आता तू मला शिकवणार? दुसरीकडे प्रिया नागराजला महिपतशी पुन्हा एकदा समेट करण्याविषयी भाष्य करत असते. मी काय करायचं आणि कसं करायचं ते? नाही, हे बघा, मी शिकवत नाहीये तुम्हाला. तुमच्या म्हणण्यानुसार तर आम्ही काम करतो की. ती नागराजला म्हणते की त्या सर्वांनी एकत्र काम करणे सगळ्यांच्या फायद्याचे आहे. फक्त विचार करा की आपण जर एकमेकांच्या विरोधात गेलो तर कसं चालेल? काय करू? मात्र नागराचा पारा चढलेला असतो. तो म्हणतो की 20 वर्षापूर्वी तिघांना मारायचं काम दिलं होतं. त्या महिपतला मांडीवर घेऊन बसू. 20 वर्षांपूर्वी एक साधं काम दिलं होतं, 3 माणसांना मारायचं. तेही जमलं नाही. तेही त्याला जमलं नाही आणि सायलीलाही त्याला मारता आलं नाही. नागराजला महिपतचं तोंडही बघण्याची इच्छा नसते. आता सायलीला मारायचं त्यानेच ठरवलं होतं, तेही जमलं नाही. मला त्या महिपतचं तोंडही बघायचं नाही. बाजार प्रिया जेव्हा नागराजची समजूत घालत असते तेवढ्यात रविराज तिथे येतात. 50 गुंड मिळतील मला इमानदारीने काम करणारे. मिळतील ना, 50 लोक मिळतील. मात्र तो त्यांचं बोलणं काही ऐकत नाही. पण त्यातला कुठलाही गुंड पैशांसाठी काम करेल, पण महिपतचं तसं नाहीये. तेव्हा नागराज सांगतो की तन्वीला आलेल्या स्थळाविषयी तिची समजूत घालत असतो. रविराजही त्याच्या क्लायंटच्या मुलाला तिने भेटावं अशी इच्छा व्यक्त करते. काय एवढं बोलणं चाललं तुमच्या? काही नाही रे, मी तन्वीला समजवायला आलो होतो की आता तिने लग्नाचा विचार करायला. त्यानंतर ती साक्षीला मेसेज करून घडला प्रकार सांगते. तन्वी, माझ्या क्लायंटचा एक मुलगा आहे, तुला अनुरूप आहे, एकदा भेटून बघ ना. दरम्यान सायलीने जी परतफेडीची भाषा केली त्याने अर्जुनची झोप उडालेली असते. सर, माझ्यासारख्या परक्या मुलीसाठी कुठलीही तक्रार न करता तुम्ही खर्च केला. तिची हिशोबाची डायरी पाहून अर्जुन अस्वस्थ होतो आणि शेवटी त्या डायरीत काहीतरी लिहू लागतो. दुसरीकडे पूर्णा आजीच्या स्वप्नात प्रतिमा येते. भविष्यात माझा नातू अर्जुन आणि ती मुलगी तन्वी यांचं लग्न व्हावं. ती स्वप्नात तिला जाब विचारते की ती तिच्या तन्वीशी असं का वागते. तन्वीला तिच्या हक्काची जागा का मिळू नये. नाहीये पूर्ण, खूप अस्वस्थ वाटत. काय झालं? पूर्णा आजीने तन्वीला आपलंसं केल्यास सुभेदाराच्या घरात फक्त आनंद असे. तू मला दिलेलं वचन विसरलीयस का ग? वचन नाही ग, असं कसं विसरेन मी वचन? सकाळी उठल्यावर अर्जुन सायलीशी काहीच बोलत नसतो. या घरातली तिची हक्काची जागा नकळत का नाहीये पूर्ण? सायलीला समजत नसतं की तिचं नेमकं काय चुकलं. तिचा मान तिला दे ना ग. आणि तुझ्या मनात सुद्धा तिची बायको फक्त तन्वी असू शकते. सायली अजूनही त्याला परकस समजत असते. पण आता ती माझ्याशिवाय खूप एकटी आहे. तिला तुझ्या मायेची, तुझ्या प्रेमाची गरज आहे. हा विचार अर्जुनच्या डोक्यातून जात नसतो. माझ्या तन्वीला आपलं मान पूर्ण. आणि मग बघ, सुभेदारांच्या घरात तेवढ्या चैतन्य तेथे येतो. आनंद असतो.
प्रतिभा तो पुन्हा एकदा अर्जुन सायलीच्या प्रेमात पडल्याबद्दल भाष्य करतो चैतन्य गडकरी ऍट युअर सर्व्हिस सर. नॉर्मल बोलता येत नाही का तुला? आणि पुन्हा अर्जुन त्याला नकार देतो. मग तू पण आपल्या नॉर्मल ऑफिस मध्ये येऊन नॉर्मल काम कर ना. मग मी नॉर्मल बोलतो तुझ्याशी. त्यानंतर सायलीचा मारेकरी शोधण्याविषयी अर्जुन चैतन्य मध्ये संभाषण होतं. मला फक्त त्यांची काळजी वाटते ना, म्हणून असं पोलीस शोधतात. त्यानंतर अर्जुन चैतन्यला आदल्या रात्री घडला प्रकार सांगतो अरे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर जो खर्च झालाय ना तो लिहून ठेवलाय. हो, आणि म्हणे ते सगळे पैसे मला परत करतील. की सायलीने हॉस्पिटल मध्ये झालेला सर्व खर्च लिहून ठेवला आहे. ते कर्ज नकोय त्यांना. असं विचित्र का वागतात यार ते. आता मी त्यांच्यासाठी खर्च नाही करायचा तर मग कोणासाठी करायचा. तिला हे कर्ज नको नको आहे. तो म्हणतो की असं विचित्र का वागते की. आणि ते कर्ज कसं झालं. नाही म्हणजे मी त्यांचा कोणी लागत नाही का. कोण लागतो तू? सायलीचा कोण लागतो? मी त्यांच्यासाठी खर्च नाही करायचा तर कोणासाठी करायचा. अरे नवरा बायको आहोत ना आम्ही. तुम्ही दोघं खोटे नवरा बायको. कॉन्ट्रॅक्ट होतं ना, विसरलायस का तू? मी त्यांचा कोणी नाही का. त्यावर चैतन्य त्याला प्रतिप्रश्न विचारतो की तू सायलीचा कोण लागतोस. मग ते कॉन्ट्रॅक्ट नुसार तुम्ही दोघं एकमेकांचे कोणी लागण्याचा प्रश्नच कुठे येतो अर्जुन? तो त्याला आठवण करून देतो की ते खोटे नवरा बायको आहेत. अर्जुन सायलीच्या प्रेमात आहे ही बाब तो यावेळी नाकारतो. हा म्हणजे आता मधल्या काळात तुझ्या मनात त्यांच्याबद्दल काही नातं निर्माण झालं असेल तर मग. तेवढ्या सायलीला अर्जुनने तिच्या डायरीत लिहिलेले नोट सापडते. नाही, जेवढं लिहिलंय कॉन्ट्रॅक्ट मध्ये तेवढंच नातं आहे आमचा. नक्की? मग सायली तुझे पैसे परत करत तुला त्रास कशाचा होतो? त्या पत्रात त्याने लिहिलं असतं की तिला जर त्याचे पैसे परत करायचेच आहे तर त्यालाही तिने त्याच्या कुटुंबासाठी जे काही केलं आहे. माझ्या डायरीत सरांचा अक्षर मिसेस सायली तुम्ही तुमचा हॉस्पिटलचा खर्च अगदी परफेक्ट लिहिला आहे. त्याची परतफेड करावी लागेल. सुभेदार कुटुंब तिचा तिरस्कार करत असताना ती मनापासून सर्व काही करते. एक पैसाही इकडचा तिकडे नाहीये. पण तुम्ही जर इतक्या हुशार आहात तर मग फक्त हॉस्पिटलचा हिशोब का केला. या गोष्टींना मोल कसं लावायचं असा सवाल त्याने या पत्रातून केलेला असतो. सायली ते पत्र वाचून खूपच भावूक होते. इन्कम कोण लिहिणार. तर मंडळी तुर्तास इतकंच. आपण तो सगळाच हिशोब करूया. आणि माझ्याशी तुमचं काहीतरी नातं असेलच. आपणास विश्लेषण आवडलं असेल कदाचित मैत्रीचं किंवा निदान माणुसकीचं. म्हणून तर जेव्हा मी किडनॅप झालो होतो तर फिल्मी रंग वाहिनीला सबस्क्राईब करा. तेव्हा तुम्ही येऊन मला सोडवलं. त्याची प्रेस कशी ठरवायची मिसेस सायली? नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करा. तुम्ही माझ्यावरच्या विश्वासाने माझ्या बरोबर एका खोलीत राहताय. त्या विश्वासाची किंमत काय? तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. तुम्ही माझी बायको म्हणून केलेल्या प्रत्येक उपासाची, प्रत्येक पूजेची, माझ्यासाठी केलेल्या. जय महाराष्ट्र. हीच अर्जुनच्या आयुष्याचा सत्यानाश करणार. हिच्यामुळे अर्जुनच्या जीवाला धोका आहे.